देखील मागणी आहे. काय मागणी आहे आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील शेतकरी यांच्या विविध मागण्या संदर्भामध्ये आजचं हे गांधीगिरी करत शेतकऱ्यांच्या वतीनं गाजर आणि केळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी गांधीगिरी आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. त्या आंदोलनातल्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये यावर्षी सर्व कारखाने चालू झालेले आहेत, परंतु एकाही कारखान्यानं ऊसाचा दर जाहीर केलेला नाही आणि गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं ऊसाचा दर जाहीर करून कारखान्यानं ऊस नेले होते त्या पद्धतीनं शासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याला प्रतिटन 3700 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऊसाचा दर जाहीर करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर अतिवृष्टी आणि अतिवृष्टी आणि या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती यामध्ये जे निकष जुने निकष आहेत त्या जुन्या निकषामुळे या तुळजापूर तालुक्यामध्ये यादीमध्ये समावेश झालेला नाही, तरी ते दोन्ही त्या ठिकाणचे निकष या ठिकाणी तात्काळ बदलून नव्या नियमाप्रमाणे शेतकऱ्याचे निकष या ठिकाणी केले पाहिजेत अशी मागणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम या ठिकाणी 2020 पासून आजपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाली नाही आणि जी रक्कम या ठिकाणी कोर्टात आहे, न्याय प्रविष्ट आहे, ती रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी DPTCच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर जे सोयाबीनला या ठिकाणी केंद्र चालू करण्यात आले त्यांच्या जाचक अटी आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे किचकट अटी त्या ठिकाणी दिलेल्या शासनाने त्या रद्द कराव्यात याची सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कायमस्वरूपी त्या ठिकाणी अधिकारी नेमावा ही सुद्धा मागणी आम्ही या माध्यमातून केलेली आहे. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय डेडलाईन दिली तुम्ही? आम्ही या ठिकाणी आत्ता सांगितलेलं आहे, जर आमच्या आता मागण्या या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी नाही घेऊन जर सोडवल्या तर येणाऱ्या 19 तारखेला गुरुवारी या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी सहकुटुंब सहपरिवार सहमित्रासह आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचं आम्ही या ठिकाणी डेडलाईन दिलेली आहे. शेतकऱ्याला विमा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला अतिवृष्टी अनुदान मिळालंच पाहिजे, शेतकऱ्याला अनुदान मिळालंच पाहिजे, शेतकऱ्याला दुष्काळी अनुदान मिळालंच पाहिजे, शेतकऱ्याच्या ऊसाला 3700 रुपये भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या ऊसाला 3700 प्रति टनाला भाव मिळालाच पाहिजे, अधिकाऱ्याला कायमस्वरूपी पदवी दिलीच पाहिजे. या सर्व मागण्यांच्या संदर्भामध्ये अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला हा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, जे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावा. मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी या सरकारला दाखवून देत आहे की तालुक्यातले प्रश्न आणि जेवण असेल तर 4 मिनिटाचा वेळ आहे, थोडं चहा प्या आणि आवाज या ठिकाणी सगळ्यांनी द्या. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्याच्या ऊसाला 3700 रुपये प्रति टनला भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या ऊसाला प्रति टन 3700 रुपयाचा भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याचा अनुदान मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला पीक विमा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला त्या ठिकाणी अतिवृष्टी दुष्काळाचा अनुदान मिळालाच पाहिजे. सुरू करत असताना मी प्रथमतः 2 मिनिटाचा प्रस्तावित या ठिकाणी करणार आहे आणि नंतर मी त्या ठिकाणी भाषण करणार आहे. पहिल्यांदा दिलेले आहेत त्या प्रकारे आज हे गाजर आणि केळं म्हणजे केळं खावा गाजर या आंदोलन या ठिकाणी आपण या ठिकाणी करत आहोत. या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव ठाकूर साहेब, उपाध्यक्ष माधव जराकर, पंडित पाटील, महेश बोडके घेतली 300 दे म्हणतोय 400 दे. त्यानं मी तुला त्याला मी पैसे दिला, टोळीला पैसे दिला, वर्षभर काम जाऊन राहत नाही, पाच नाही, पाणी घेऊन ऊस जगविला. ऊस कारखान्याला जाताना ही त्याची अवस्था शेतकऱ्याची पाया पडावं लागते. तर कारखान्यात गेला तर स्वतः ऊर्जाची भाव काय 9,000 10,000
जलदी रास करा, पैसे घ्या, गेलो कुठं गेलो लातूरच्या आरतीला गेलो. तिथं गेल्यावर त्या अर्थ आल्यानं म्हणलं तुमचा माल डॅमेज आहे. काल भर उडीत आहे. घासल्यावर पांढरी शिपतदार होते आणि ते आरती म्हणते तुमचं उडीद डॅमेज आहे. पण डॅमेज कसं घेतो? 6,000, 6,500, 7,000च्या वर घेतली. लातूर शहरामध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आहे, गांधीगिरी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना माझा मागण्याला अग्रिम पीक विमा देऊन गप बसवण्याचा कार्यक्रम चालू आहे. शेतकऱ्याला 5 वर्ष झालं. 2019, 2020, 21 व 22चा पीक विमा येणं बाकी आहे. आमदार काय म्हणतात की न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, 300 कोटी रुपये येणं आहे. कधी येणार? शेतकऱ्याला कधी मिळणार? गेली 5 वर्ष झालं शेतकरी हा अनुदानापासून वंचित आहे आणि या पीक विम्यापासून वंचित आहे. शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमी भाव फेडरेशन घेत आहे 892 रुपये. त्याचा खर्च 150 रुपये आहे. कसं करायचं शेतकऱ्यांनी? शेतकऱ्याच्या घरामध्ये 500 होते सोयाबीन शिल्लक आहे. तो ऊसाचा भाव तर आता आमचे मित्र बिराजदार यांनी 24 रोजी त्या ठिकाणी हे परिपत्रक काढण्यात आलं आणि त्या परिपत्रकामध्ये 75% शेतकऱ्यांना रक्कमची मिळणार होती ती आजपर्यंत मिळाले. तर आमची विनंती आहे शेतकऱ्यांच्या वतीनं की या ठिकाणी आपण सर्व्हिस जे परिपत्रक आहे केंद्र सरकारचं त्या ठिकाणी रद्द करावं आणि शेतकऱ्याला उर्वरित 75%ची त्या ठिकाणी विमा देण्यात यावा. आणि सगळ्यात आता महत्वाची या तालुक्याची मागणी, शेतकऱ्याची मागणी आम्हाला सरकारने या ठिकाणी याचं काय ते लेखी उत्तर द्यावं. अन्यथा आम्ही हे सर्व शेतकरी उपस्थित आहोत की सर्व शेतकरी आहे का गुरुवारी 19 तारखेला, कारण आपल्या राज्याचं अधिवेशन हे 16 ते 21 पर्यंत आहे. लक्षात ठेवा 19 तारखेला पर्यंत याचे निर्णय नाही झाले तर आपण सगळे शेतकरी आपल्या लेकरा बाळासह साथ कुटून त्याबरोबर आपल्या मित्र परिवारासह कामगारांना घेऊन जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी 10 वाजता 11च्या दरम्यान हा रस्ता रोको 652 सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी हा रस्ता रोको आंदोलन करायचं आहे आणि याची दखल सरकारने घ्यावी. या ठिकाणी उपस्थित जे पत्रकार बांधव आहेत त्याचबरोबर जे पोलीस खातं आमचं आणि पोलिसाचं नातं मात्र फार चांगलं आहे. कारण ठाकूर साहेब मला तुम्हाला आतापर्यंत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.